बघा, आज आपण इयत्ता 5वी विषय गणित नवोदय हा घटक अभ्यासणार आहोत. घटक आहे संख्या आणि संख्या पद्धती. याच्यात तुम्हाला काय अभ्यासायचं आहे? आपण आतापर्यंत घेतलेले स्कॉलरशिप 5वीतले पॉइंट घटक क्रमांक 1 मधले. बघा, पहिला घटक नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, जोडमूळ संख्या, चौरस संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, दर्शनी किंमत. नंतर संख्यांची स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी, मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या, चढता क्रम, उतरता क्रम आणि संख्यांची तुलना. हे घटक तुम्हाला माहिती पाहिजेत. हे घटक माहिती झाले तरच तुम्हाला याच्यावर आधारित प्रश्न काय होतील, सुटतील. मग शतक स्थान, दशक स्थान, एकक स्थान, हजार स्थान, संख्येची विस्तारित मांडणी कशी करायची हे आपण याच्या अगोदर काय केलेले आहे, पाहिलेले आहे. हे घटक तुम्ही सगळ्यांनी काय करायचे, पाठ करायचे. याच्यावर आधारित आता आपण काय पाहणार आहोत, उदाहरण पाहणार आहोत. बघा, अक्षरातल्या विषयी आपल्याला म्हणजे याचं उत्तर काय येणार, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. म्हणजे इथं काय म्हणणार तुम्ही, 7 लाख 53,000 357. ते झालं याचं उत्तर. कळलं? यालाच आणखीन किंवा म्हणून देतो इथं, किंवा 753,000 753,000 357. ओके. आता दुसरा प्रश्न बघा, काय दिलाय, 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून सर्वात मोठी 5 अंकी संख्या लिहायची. किती अंकी लिहायची आपल्याला, 5 अंकी संख्या. मग लक्ष द्या, अगोदर सगळ्यात मोठा अंक घ्यावा लागेल. अंक किती दिलेत, 1, 2, 3, 4, 5 दिलेत. मग 9, 8, 6, 4, 1 हे झाले सर्वात मोठी 5 अंकी संख्या. आता तिसरा प्रश्न बघा, काय, किमान 6 अंकी संख्या. किमान म्हणजे लहान संख्या सांगितली मी तुम्हाला. लहान 6 अंकी संख्या बघा. किमान म्हणजेच लहान, आणि किती अंकी सांगितली, 6 अंकी संख्या. मग लहान संख्या जी आहे ती 6 अंकी कोणती असेल, 1, 3 अंकी झाली, 4, 5, 6 अंकी लहान संख्या तयार झाली. कळलं का? ही झाली 6 अंकी लहान संख्या. आता पुढे काय म्हटलंय, कमाल 4 अंकी. कमाल किती, 4 अंकी. म्हणजे तुम्ही काय म्हणणार आहे, कमाल म्हणजे संख्या कोणती घ्यायची, मोठी. किती अंकी सांगितली, 4 अंकी. बघा, कमाल मोठी 4 अंकी संख्या. सांगा बरं, कमाल म्हणजे मोठी, मोठ्यात मोठी संख्या म्हणजे किती येणार आहे, 9, 9, 9, 9. यांचा काय सांगितला फरक, म्हणजे यांची काय करायची, वजाबाकी. काय करायची, वजाबाकी करायची. कळलं? मग इथून आता 10, इथं 10 झाले, 10तून 9 गेला 1, इथं काय येणार 9, 9तून 9 गेला 0, इकडं 9तून 9 गेला 0, इकडं 9तून 9 गेला, इथं 0, इथं 0. आता खाली किती राहिले रे, इथं 10तून 1 9 गेला, तिकडे 1 गेला होता. म्हणजे उत्तर किती आलं, 90,000. हे झालं याचं उत्तर. घ्या लिहून व्यवस्थित.
लिहून घ्या. आज आपण नवोदयचा घटक चालू केलाय. तो घटक संख्या आणि संख्या पद्धती त्याच्यावरती स्वाध्याय आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. बघा, याच्या आधी आपण 3 प्रश्न पाहिलेत. आता 4था प्रश्न आहे, दशम स्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती. मी तुम्हाला किमान म्हणजे काय सांगितलं होतं, किमान म्हणजे काय आणि कमाल म्हणजे काय हे आपण शब्द वापरलेले आहेत आधी, बरोबर. मग किमान बघा, किमानला काय म्हणतात, लहान. आणि कमाल याला काय म्हणतात, मोठी. मग आता आपल्याला पर्याय दिले त्यांनी. काय पर्याय दिलेत बघा, दशम स्थानी. आता दशम म्हणजे दशक, दशम म्हणजे काय, दशक. मग 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या. किमान म्हणल्यावर काय सांगितलं तुम्हाला मी आता, लहान संख्या. मग आता पर्यायात जाऊया आपण. किमान म्हणजे लहान सांगितलेत बघा, इकडं पहिल्या पर्यायापासून जाऊ. 1 0 9 2 म्हणजे 10 92 12 92 20 91 21 90. मग कमान म्हणजे लहान. मग लहान संख्या कोणती दिसते रे, हा 12 याच्यापेक्षा लहान आहे. आता आपण इथं असंही करू शकतो, 10 92 याच्यापेक्षा लहान कोणती, आता मोठी कोणती, 12 नाहीये, हा 12 येईल. 12 90 याच्यापेक्षा मोठी कोण येईल, 20 91 याच्यापेक्षा मोठी कोणती, 21 90. आता ह्यांच्या दशम स्थानी, दशम स्थानी म्हणजे दशक स्थानी, इथं 9 आहे, इथं 9 आहे, इथं 9 आहे, इथं पण 9 आहे, बरोबर. इथं संख्या काय दिली आहे, 12. इथं काय दिली, 20. इथं 21. मग ह्यांच्यापेक्षा 12 पेक्षा लहान शोधायचे आपल्याला, की ज्या ठिकाणी 9. चारही संख्येच्या ठिकाणी काय आहेत, 9 9 आहे. मग आता पुढचा मुद्दा काय सांगितला, किमान संख्या. लहान संख्या कोणती दिसते, 10 92. म्हणजे उत्तराचा पर्याय जो आहे तो कुठला पर्याय आहे, पहिला पर्याय आहे. 10 92 ही संख्या या संख्येत सगळ्यात काय दिसती, लहान दिसती. आणि तो प्रश्न तुम्हाला 2017 ला परीक्षेमध्ये टाकलेला आहे. आता 5वा प्रश्न बघा, 16,08,13 ही संख्या तुम्हाला काय करायची आहे, अंकात लिहायची. कशात लिहायची, अंकात लिहायची, बरोबर. 13 शेवटी येईल, म्हणजे एकक दशक याच्यात येईल. मग आता बघा, मग शेवटाकडून सुरुवात करूया. 13 नंतर काय सांगितलं त्यांनी, 800. म्हणजे इथं किती येणार, शतक स्थानी 8. एकक दशक शतक बघा, एकक दशक शतक हजार 10,000. 10,000 नंतर काय येणार, लाख. लाख नंतर काय, 10 लाख, बरोबर. मग आता काय करता येईल आपल्याला सांगा बरं. हे झालं 16 लाख. आता लाखच्या ठिकाणी किती येणार आहे, 6. दशक स्थानच्या ठिकाणी किती येणार, 1. आता मध्ये काय राहिलं, 10,000 आणि 1000. मग या ठिकाणी काय देणार तुम्ही, शून्य देणार. किती शून्य येतील, 2. म्हणजे या संख्येचं वाचन काय झालं, 16,08,13. हा प्रश्न विचारलाय 2010 मध्ये. ओके. आता 6वा प्रश्न बघा, लक्ष द्या इकडं. 6व्या प्रश्नात काय म्हटलंय, कमाल ते किमान, कमाल ते किमान अशा
क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट येतो? आता इथं तुम्हाला सांगितलंय कमाल म्हणजे काय, मोठी, आणि किमान म्हणजे काय, लहान. मग आपण पर्यायातून जायचंय. कशातून जायचंय? पर्यायातून. बघा अगोदर पर्यायाचा विचार करू. 81, 16, 82, 63. म्हणजे इथे विचार करा. 81 काय केली त्यांनी? 81 427. 81 ची सिरीज लावली. मग अगोदर काय दिले? कमाल आहे का ही? 81 नाही, 81 पेक्षा 82 मोठे ना, आणि इकडं 63 पेक्षा हे 16 लहान आहेत. म्हणजे हा पर्याय येईल का? नाही. पहिला पर्याय कट. दुसऱ्या पर्यायात जाऊ. 16 लहान आहे ना. दोनच संख्यांचा विचार करू आपण. 63, 82, 41. एक नंबरला कोणती संख्या पाहिजे आपल्याला? किमान, म्हणजे मोठी पाहिजे का नाही? एक नंबरला कोणती आली? छोटी. म्हणजे हा पण पर्याय चुकला. इकडे या. बघा इथं कमाल म्हणजे मोठी सांगितली. मग 81. आता 82 2 नंबरला गेला. 81 कुठं पाहिजे होता? 82 कुठं पाहिजे होता? एक नंबरला. म्हणजे हा पण पर्याय चुकला. ह्याच्यात काय टॅली करायची गरजच नाही. राहिला पर्याय तोच असतो. झालं. मग खात्री करू. बघा 82 मोठे आहेत. कमाल संख्या 81, 63 आणि 13. हा झाला तुमचा गट. बरोबर कळलं? तो प्रश्न विचारलाय 2015 ला. आता 7वा प्रश्न बघा. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान. बघा लहानात लहान कोणती संख्या बनवायची? विषम संख्या सांगितली त्यांनी. कोणती संख्या सांगितली? विषम संख्या सांगितलेली आहे. मग आता लक्ष द्या. बघा लहानात लहान संख्या सांगितली. मग कोणती येईल? बघा आधी संख्या तयार करू आपण. आधी कोण येईल? 1. नंतर कोण? 0. त्याच्यानंतर कोण येईल? 3. त्याच्यानंतर कोण येईल? 4. त्याच्यानंतर कोण? 5. मग एक स्थानी 5 आहे ना. ती समय का विषम आहे? आपल्याला काय सांगितली? लहानात लहान विषम सांगितली. झाली 10,345 लहानात लहान विषम संख्या. या लिहून. प्रश्न क्रमांक किती आहे? 8वा आहे. आता प्रश्न क्रमांक 8वा त्यांनी काय दिलंय ते सांगतो. जर प्रत्येक ओळ समजून घ्या, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण कशाला म्हणतात ते सांगतो. प्रत्येक ओळ ही जी आहे ना, हिला काय म्हणायचं? ओळ. आणि हा उभा जो असतो ना, उभा, त्याला काय म्हणतात? स्तंभ. आणि तिरका जो असतो ना, तिरका म्हणजे कुठला? हा भाग असा, हा असा, याला काय म्हणायचं? कर्ण. तिथून जर रेषा इथपर्यंत जोडली त्याला कर्ण म्हणणार. ही आडवी जी आहे तिला ओळ, आणि उभा जो आहे तो काय असणार? स्तंभ असणार. यांचा प्रश्न काय आहे? जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज, म्हणजे याच्यातली बेरीज उभ्या स्तंभातली आणि वाड्या ओळीतली, ही काय सांगितली? XYZ आहे. तर यांच्या काय करायच्यात? किमती काढायच्यात. आपल्याला काय करायच्यात? किमती काढायच्यात. मग आता कशा काढायच्या किमती? बघा आधी यांची बेरीज करून बघू आपण. स्तंभातली बेरीज किती येते बघा. 8 अधिक 3 अधिक 4 किती बेरीज आली? 8 आणि 4 12 आणि 3 15 आली. बरोबर. नंतर खालच्या ओळीची यांची बेरीज करून बघा. यांची बेरीज 9 आणि 2 11 आणि 4 15 आली. बरोबर. आणि ह्यांनी अट दिलेली संख्यांची बेरीज समान आहे, म्हणजे ह्यांची पण बेरीज किती यायला पाहिजे? आता समान यायला पाहिजे. मग बघा
मग समान येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 1 अधिक y अधिक 9 बरोबर किती घेणार आता, 15 घेणार. कळलं? मग आता बेरीज करून बघा बरं. 1 आणि 9 किती झाले रे, y अधिक 10 बरोबर किती, 15. म्हणजे y ची किंमत किती भेटली, 15 वजा 10 म्हणजे y बरोबर किती, 5. म्हणजे हितातली संख्या किती भेटली आपल्याला, 5 भेटली. आता तसंच लक्ष द्या, हा स्तंभ घ्यायचा आहे आपल्याला, हा उभा स्तंभ. काय, 8 अधिक 1 अधिक x बरोबर किती येणार आहे, 15 यायला पाहिजे. मग ह्यांची बेरीज बघा, 8 आणि 1 9, 9 अधिक x बरोबर 15 म्हणजे x बरोबर 15 वजा 9 म्हणजे x बरोबर किती किंमत आली आता, 6. कळलं? आता y ची किंमत काढायची आपल्याला बघा. y झाला 1 झाला. आता z कुठे, z इथं. मग मी कसं काय करू शकतो, इकडचं दिसतंय का, बघा. आता x आणि y ची किंमत टाकायची आपल्याला, ह्याच्यात टाका किंवा इथं टाका किंवा ह्याच्यात टाका, झेड काढायचा आहे ना, ह्याच्यात किंमत टाकता येईल आपल्याला. बघा या स्तंभामध्ये टाकून दिली तर 3 अधिक y अधिक z बरोबर किती, 15. आता 3 आहे तसाच, y ची किंमत काढली तुम्ही, किती काढली, 5. प्लस कोणाची काढायची आपल्याला, z ची. मग बघा 5 आणि 3 8, 8 अधिक z बरोबर किती, 15. म्हणजे z बरोबर 15 वजा किती, 8 म्हणजे z बरोबर किती, 15 मधून 8 गेले, किती राहिले, 7. हे झाले z ची किंमत. आता बघा याच्यात सिक्वेन्स काय विचारलाय, x y आणि z. मग x आणि y बघा इथं लक्ष द्या, क्रमशः सांगितलंय ना. मग आधी x आहे, x ची किंमत किती घेणार, 6. y ची किंमत किती घेणार, 5 आणि z ची किंमत किती असणार, 7. मग 6 5 7 चा पर्याय कुठं आहे, 1 नंबरचा पर्याय. किती नंबरचा, 1 नंबरचा. कळलं? असे गणित तुम्हाला काय करावे लागतात, क्रिया करून पाहावे लागतात. आता 9वा प्रश्न घेऊया आपण. कितवा, 9वा प्रश्न. इथं काय म्हटलंय, मूळ संख्या. याच्यातल्या मूळ संख्या लिहायच्यात आपल्याला. काय लिहायच्या, मूळ संख्या, आणि त्यांची बेरीज करायची. सांगा 17 ही मूळ संख्या आहे का, आहे. त्याच्यानंतर 17 नंतर दुसरी मूळ संख्या कोणती, हे बघा 17 ती 21 आहे का मूळ संख्या, नाही. 13, 13 नंतर 2 मूळ संख्या आहे का, आहे ना, 2. 41 बघा, 17 अधिक 13 अधिक 41 अधिक 2. त्याच्यानंतर 27 आहे का मूळ संख्या, 31 आहे. 31. 51 आहे का, कळलं का, म्हणजे हे 51 मूळ संख्या नाही. आता ह्यांची बेरीज करायची आपल्याला बघा. 1 3 4 7 7 7 1404. अच्छा आले 1 3 आणि 1 4 4 आणि 4 8 8 9 10 104. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 104. कळलं? आता दावा घालायचा. संख्या दिली आहे यांनी 36890. या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत बघा, 3 ची स्थानिक किंमत किती आहे रे, 3. 1 2 3 4 4 शून्य. आणि 3 ची दर्शनी किंमत, 3 ची दर्शनी किंमत काय असते रे, 3च. तीच संख्या असते. यांची काय करायची, फरक सांगितला, फरक म्हणजे वजाबाकी. मग इथून हातचा घेतला, इथं राहिले 2, इथं 10, इथं 9, इथं 9, इथं 9, इकडं 10. 10 तून 3 गेले 7, 9 9
29,997 म्हणजे 29,997 हे त्याचं काय आलं उत्तर. व्हॅल्यू. बघा लक्ष द्या आता इकडं. कितवा प्रश्न आहे 11वा. प्रश्न काय विचारलाय लक्षात घ्यायचंय. पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे. यांनी विधान दिलेत परीक्षेमध्ये आणि सांगितलंय. आता 0 ही विषम संख्या आहे का. नाही. हे विधान दिलंय त्यांनी. 0 विषम संख्या नाहीये. नंतर 0 समसंख्या आहे का. नाहीये. त्याच्यानंतर 0 ही मूळ संख्या आहे का. नाहीये. तुम्ही मूळ संख्या समसंख्या विषम संख्या लिहिलेल्या आहेत. 0 ही विषम संख्या नाही आणि 0 ही सम संख्या पण नाही. म्हणजे विधान बरोबर कोणतं. हे बरोबर आहे ना. सम पण नाहीये 0 आणि विषम पण नाहीये. म्हणून विधान बरोबर कोणतं. 0 ही विषम संख्या नाही आणि सम संख्या ही नाही. हे त्याचं काय आहे उत्तर. कळलं पवार. आता 12वा प्रश्न बघा काय दिलाय. 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरं आहे. आता वरचा 2019 ला विचारलाय. हा 2015 ला विचारलाय. खरं काय खोटं नाही विचारलं त्यांनी. खरं काय यांच्या बाबतीत बघा. दोन्ही मूळ संख्या आहेत का. 97 मूळ संख्या आहे. 33 मूळ संख्या आहे का. नाही. म्हणजे हे विधान चूक. कळलं. पुढं बी. दोन्ही सहमूळ संख्या आहेत का. आता या दोन्ही सहमूळ संख्या आहेत का. आहेत ना. सहमूळ संख्येची व्याख्या काय होती. दोन संख्यांचा सामायिक विभाजक काय असतो 1. मग ह्या दोघांचा आहे ना. म्हणजे हे उत्तर काय झालं बरोबर. इकडे पाहूया. दोन्ही 11चे गुणित आहेत. म्हणजे 11च्या 11 ह्यांना भाग जातोय का 33 ला 97 ला नाही जात. म्हणून हा पर्याय सुद्धा चुकला. नंतर दोन्ही समसंख्या आहेत. 33 समसंख्या आहे का नाही. 97 समसंख्या आहे का नाही. म्हणून हा पण पर्याय काय झाला चूक. म्हणजे राहिला कोणता बी. म्हणजे दोन्ही समूळ संख्या आहेत. 13 वर्ग या. आता हा 2015 ला विचारलाय. 13वा प्रश्न बघा. 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती. आता बघा यांनी काय सांगितले आपल्याला 5 अंकी लहान संख्या सांगितलेली आहे. मग काय करणार. सगळ्यात लहान संख्या कोणती अगोदर घेणार 3. त्याच्यानंतर कोण घेणार 0. आणखीन कोण आता 4 संख्या झाली. सगळ्यात लहान कोण आहे 0. मग 0 किती वेळा घ्यावं लागेल आपल्याला 2 वेळा. म्हणजे ही झाली तुमची सर्वात लहान संख्या. 5 अंकी सर्वात लहान संख्या. 14व्या प्रश्नात या. आता बघा हा 13वा कधी विचारलाय 2014 ला विचारलाय. 14वा. पुढील पैकी कोणत्या अंकांची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत. मग प्रश्न काय दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते. कोणत्या संख्येमध्ये रे नेहमीच सारखी असते. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत 0 मध्ये असते. कुठं असते 0 मध्ये. म्हणजे 0 हा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत कसा असतो 0च असतो. तसे ह्यांच्या किमती काय होऊ शकतात बदलू शकतात. घ्या.